मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे। मोदी सरकारचा मोठा निर्णय 12 आणि 28% स्लॅब हा बंद करण्यात आलेला आहे। या क्षणाची महत्त्वाची अपडेट जीएसटी बाबतची। मोदी सरकारनं जीएसटी बाबत हा मोठा निर्णय घेतलेला आहे। 12 आणि 28% स्लॅब हा बंद करण्याचा निर्णय मोदी सरकारकडनं घेण्यात आलेला आहे। 12 आणि 28% जीएसटीचा स्लॅब हा मोदी सरकारनं बंद केलेला आहे। केवळ 5 आणि 18 असा 2% स्लॅब आता असणार आहे। केवळ 5 आणि 18 असा 2% स्लॅब असेल। 12 आणि 28% स्लॅब हा रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारकडनं घेण्यात आलेला आहे। अर्थातच याबाबतची अपेक्षा वर्तवली जात होती, तशा बातम्या आलेल्या होत्या आणि त्यानंतर आता मोठा निर्णय समोर आलेला आहे। आपण याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊया। प्रतिनिधी शिवाजी काळे दिल्लीवरून आपल्याला अधिक सांगतात। शिवाजी, जीएसटी काउन्सिलची 56वी बैठक आज राजधानी दिल्लीमध्ये पार पडली। आज आणि उद्या असं 2 दिवस ही बैठक पार पडते। यासाठी 31 राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत। केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी देखील उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर या संदर्भामध्ये या अगोदरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या एका बैठकीमध्ये सुतोवाच करण्यात आलं होतं। त्यानुसार सर्वसामान्यांना दिलासा देणारा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। 12% आणि 28% हा जो स्लॅब आहे हा रद्द करण्याचा निर्णय या जीएसटी काउन्सिलमध्ये घेण्यात आलेला आहे। आता फक्त 5% आणि 18% हे दोनच स्लॅब असणार आहेत आणि या अगोदरच यासाठी पंतप्रधान कार्यालयाने मंजुरी दिली होती। आता त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या संदर्भामध्ये दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून भाष्य केलं होतं। त्यानुसार जर आता पाहिलं आपण 12 आणि 28%चा स्लॅब काढून त्याच्या जागेवर 5 आणि 18%चा स्लॅब राहणार आहे। आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं 5 आणि 18%चं असं जर मिळून पाहिलं तर 5% जीएसटी जे कर देशातील 21% मालावर लागतो आणि 18% जीएसटी कर हा देशातील 44% मालावर राहतो। उर्वरित जर आपण विचार केला तर 12%मध्ये 19% मालावर लावला जातो आणि 28% जो होता तो 3%वर होता। साधारण जर आता जर आपण पाहिलं तर 22 ते 23% जो माल होता तो आता वर्ग केला जाणार आहे इतर म्हणजे 5%वरती 18%मध्ये। तर आता जर आपण पाहिलं तर ज्या सर्वसामान्यांसाठी महत्वाच्या आणि घर वापराच्या ज्या वस्तू आहेत त्यांच्यासाठी 5%मध्ये वर्ग केल्या जातील। ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्याच्यावरती कुठलाही टॅक्स आताही लावला जात नाही, त्याच्यामध्ये कर रचनेमध्ये बदल केले जातील। त्यामुळे थोडक्यात जे मालाचे दर आहेत ते कमी होतील, लोकांना यामुळे फायदा होईल। केंद्र सरकारला या सगळ्या योजनेमध्ये बदल केल्यामुळं साधारण 9,700 कोटी रुपयांचा महसूल त्यांच्या महसुलावरती प्रभाव पडणार आहे। दुसरं, विमा कंपन्या पॉलिसी धारकांना देखील याच्यामधून लाभ होण्याची शक्यता आहे। जीएसटी परिषदेची बैठक आज पार पडलेली आहे, त्याच्यामध्ये हा सर्वसामान्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामध्ये आता फक्त 2 स्लॅब असतील, तो म्हणजे एक 5%चा आणि एक 18%चा। कारण वेगवेगळे स्लॅब आपल्याला पाहायला मिळत होते, शून्यापासून 5, 12, 18, 28 आता फक्त 2च स्लॅब असणार आहेत। अगदी शिवाजी, आपण सोबत राहा। सध्या आपल्यासोबत अर्थतज्ञ नंदकुमार काकर्डे फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। नंदकुमार सर, मोदी सरकारनं घेतलेला हा मोठा निर्णय आणि आता अर्थातच उद्या शेअर मार्केटवरती या निर्णयाचा कसा परिणाम होणार याचाही आपण विचार करावा लागेल। नमस्कार, धन्यवाद। मुळामध्ये गेले काही वर्ष सातत्यानं जीएसटी मध्ये हे जे 5 स्लॅब केलेले होते 0 पासून 28 पर्यंत, त्याचा अनेक वेळा तोटा प्रशासकीय आणि असा जाणवत होता। जरी एका बाजूला जीएसटीचं उत्पादन खूप चांगलं होतं, उत्पन्न होत होतं, तरी सुद्धा ही मागणी सातत्यानं व्यापाऱ्यांकडनं सर्वसामान्यांकडनं होत होती की याचे कमीत कमी रेट करावे। जगभर जिथं जीएसटी तिथं 1 ते 2 रेटच असतात। त्यामुळे जीएसटीच्या परिषदेचं खरंच महत्वाचा निर्णय आहे आणि त्यांनी 5% एक आणि दुसरा 18%। त्यामुळे जे जास्त दराचे त्यांना निश्चित फायदा होणार आहे। एखाद्या वेळेला ज्यांचं 12% होतं ते 18% झालं असू शकेल किंवा होऊ शकेल, परंतु याचा एकंदर सकारात्मक फायदा निश्चित होणार आहे। शेअर बाजारावर त्याचा परिणाम कितपत होतोय असं जर विचारलं तर उद्या एक दिवस शेअर बाजार पण असता जागतिक पातळीवरची अर्थपरिस्थिती आणि अमेरिकेमध्ये थोडीशी येऊ घातलेली मंदी सदृश परिस्थिती याच्यामुळे परदेशी वित्त संस्था थोडासा विक्रीचा मारा करताना दिसत आहेत आणि त्यामुळे काल आणि आज थोडं बाजारामध्ये थोडीशी अस्थिरता होती। परंतु याचा निर्णय नजीकच्या काळामध्ये नक्की मिळेल, कारण हा एक जागतिक पातळीवर आपल्याला एक्सपोर्ट करण्यासाठी वगैरे आणि एकूणच लोकल उद्योजकांसाठी हा महत्वाचा निर्णय ठरणार आहे।
नंदकुमार सर, जर का या निर्णयाचा विचार करायचा देशपातळीवरती, तर अर्थव्यवस्थेला कशी चालना या निर्णयामुळे मिळू शकते, त्याचा कसा परिणाम दिसणार आहे? अर्थव्यवस्थेला निश्चित चालना म्हणजे देशातला एकूण व्यापार, एकूण सेवा म्हणजे गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स त्याचं ते संकलन आहे आणि गेल्या वर्षभरात सातत्यानं त्याच्यात चांगलं संकलन होताना दिसतंय. त्याला एक प्रकारे वेगळी चालना या जीएसटी 2 रिफॉर्म्स मध्ये मिळेल. आपल्याला लक्षात असेल की पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट रोजी याबाबतची घोषणा केली होती आणि गेले काही महिने सातत्यानं जीएसटी मध्ये सरळीकरण करा, सुसूत्रीकरण करा अशी मागणी होत होती आणि त्याच्यातल्या ज्या क्लिष्टता आहेत ती काढून टाकून सुलभीकरण करावं, त्या दृष्टिकोनातलं हे चांगलं पाऊल आहे आणि उद्योग आणि व्यापाऱ्यांना निश्चित त्याचा फायदा होईल. तो पुढच्या 1-2 महिन्यामधनं म्हणजे दिवाळीनंतर याचा लाभ आपल्याला कळू शकेल, नेमका त्याचा परिणाम काय होतोय तो. आपण व्यापाराचा उल्लेख केला, व्यापारामध्ये एक प्रकारची सुलभता येईल, ज्या प्रकारे हे स्लॅब कमी झालेले आहेत त्यामुळे सोपं होईल सगळं. होऊ शकेल, पण त्याच्यात पुन्हा अजून असं आहे की त्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिफिकल्टीज म्हणजे ज्याला काय आपण असतील? क्रेडिट घेणं म्हणतात. माझ्या अनेक व्यापारी एकमेकांकडनं दुसऱ्याला वस्तू विकतात. ही क्रेडिटची सिस्टीम सध्या थोडीशी क्लिष्ट होत आहे. त्याच्यात अजून सुलभीकरण म्हणजे केवळ 2 रेट कमी करून भागणार नाही, तर एकूणच त्याच्यातली जी प्रशासकीय डिफिकल्टी आहे म्हणजे आम्ही त्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम्स म्हणतो ती क्लिष्टता कमी करण्याची गरज आहे. रिफॉर्म्स खऱ्या अर्थाने जे करायचे ते सुलभीकरणाचे आहेत. रेट 2 कमी केले ही चांगली गोष्ट आहेच. त्याबरोबर जे प्रशासकीय जो त्याच्यामध्ये क्लचेसमध्ये अडकतात व्यापारी, त्यातनं त्यांना मुक्त करणं आणि व्यापार करायला सुलभीकरण आलं पाहिजे असं आता आपल्याला सगळ्यांना वाटतंय आणि व्यापाऱ्यांची तशीच मागणी आहे. नंदकुमार सर, सर्वसामान्य अगदी ग्राहकाच्या दृष्टीने आपण जर का बघायचं झालं तर कोणते फायदे आहेत, कोणत्या गोष्टी आहेत ज्या स्वस्त होऊ शकतात? आता ज्या ह्याच्यामध्ये 12% त्यातल्या काही वस्तू आहेत म्हणजे पादत्राणे वगैरे ज्या वस्तू आहेत त्याचे रेट एकदम कमी करणार आहेत. पूर्वी 1000 पर्यंत लिमिट होती, ती आता 2500 पर्यंत झाली आहे. त्यामुळे चपला वगैरे बूट वगैरे वस्तू स्वस्त मिळू शकणार आहेत आणि ज्यांना 18%चं 12% सुद्धा रेट होऊ शकतो, त्याच्यामध्ये कमी होऊ शकतो असं दिसतंय. बघूया आता त्याच्यामध्ये काय नेमकं याचा फायदा कसा होतोय. त्याचं डिपार्टमेंटचं नोटिफिकेशन उद्या याच्यावरचं प्रसिद्ध होतं दुसऱ्या दिवशी. त्याच्यावरनं लक्षात येऊ शकेल की कोणत्या कोणत्या वस्तू लगेच त्याच्यामध्ये ग्राहकांना त्याचा लाभ होणार आहे यात शंका नाही. बरोबर आहे नंदकुमार सर, ज्या वेळेला अधिक नोटिफिकेशन समोर येईल तेव्हा अधिक स्पष्टता येऊ शकेल. मात्र आता जर का या निर्णयाबाबत आपण बोलायचं झालं तर छोटे व्यापारी आणि मोठ्या कंपन्या यांच्यावरती कसा परिणाम या निर्णयाचा होणार आहे? खरं सांगायचं तर याचा परिणाम एक होऊ शकतो की हे 2 रेट केल्यामुळे थोडा काळ जो महसूल आहे त्या महसुलावर परिणाम नक्की होणार आहे. कारण आतापर्यंत 5% 5 रेट असल्यामुळे खूप मोठा महसूल मिळत होता. त्याचे रेट 2 केल्याचा परिणाम असा होणार की काही वर्षा महसूल कमी होणार. पुढच्या 2 महिन्यामध्ये शासनाचं उत्पन्न किती कमी होतंय जीएसटीचं याच्यावर बारकाईनं लक्ष ठेवायला लागणार आहे. कारण त्यांचं उत्पन्न नक्की कमी होणार आहे याच्यात वाद नाही. कारण आपल्याला लक्षात आहे की प्राप्तिकर दात्यामध्ये सुद्धा आता केंद्र सरकारनं सवलती दिल्या, त्यामुळे इन्कम टॅक्सचं सुद्धा कलेक्शन कमी होणार आहे. तसं जीएसटीचं कलेक्शन कसं कमी होतंय याच्यावर पुढच्या 2 महिन्यामध्ये जरा बघायला लागेल. कारण 5चे 2 जेव्हा रेट केले जातात तेव्हा असं आहे की उत्पन्न वाढण्याची शक्यता नाही, उत्पन्न कमी होण्याचे म्हणजे सरकारचा महसूल कमी होईल. त्याचा परिणाम सरकारी खर्च कॅपिटल एक्सपेंडिचर कमी होणार होतोय का हे पुढच्या 2-3 महिन्यात म्हणजे पहिली क्वार्टर जरी चांगली झाली तरी पुढच्या 2 क्वार्टर ह्या पाहण्यासारख्या राहतील असं मला वाटतं. नंदकुमार सर, आपण जसा उल्लेख केला, जेव्हा सरकार एखाद्या गोष्टीमध्ये सवलत देतं, जसं आपण आयकराबाबत सुद्धा म्हटलं आणि तसं आता जीएसटी बाबत सुद्धा सवलत दिली जाते, तेव्हा जो तोटा सरकारचा होणार आहे महसुलाच्या बाबतीतला तो कुठून ना कुठून भरून काढावा लागतो आणि ते एक आव्हान उभं राहतं सरकारसमोर. हो, पण आता सरकार पुढे पर्याय नाही. कारण एका बाजूला अमेरिकेच्या टॅरिफचं आपल्याकडे भय आहे, त्यामुळे एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्या, उद्योजकांना आणि नोकरी जाण्याचं प्रमाण हे वाढण्याची शक्यता पुढच्या तिमाहीमध्ये किंवा 6 महिन्यामध्ये लक्षात येईल. आपल्यावर अजूनही कुठलाही अमेरिकेच्या टॅरिफचा थेट परिणाम कालपर्यंत झालेला नाही. आता तो पडेल म्हणजे पुढच्या 6 महिन्यात लक्षात येईल की अमेरिकन टॅरिफचा जवळजवळ देशातल्या सगळ्या व्यापार उद्योगावर 100% परिणाम होणार आहे, नोकऱ्यांवर परिणाम होणार आहे. पण आपण आत्मनिर्भर म्हणून किती व्यवस्था करतो त्याचं एक पाऊल म्हणून हे जीएसटीचं धरलं गेलं पाहिजे. पण त्यावेळेला सरकारचा महसूल
हा कमी होणार आहे हेही लक्षात घेतलं गेलं पाहिजे. त्यामुळे आता सरकार स्ट्रॅटेजिकली कशा पद्धतीनं त्यामध्ये पुढची पावलं टाकतंय आणि उद्योगांना कशा प्रकारच्या सवलती देत आहे, ज्या उद्योगांना अडचणी येत आहेत या आयात शुल्काच्या, त्यांना इज ऑफ बिझनेस, इज ऑफ डुईंग बिझनेस कसं आहे, त्यांना कशा पद्धतीची लोन दिली जाणार आहे किंवा लोनवरचं कर्जमाफी कशा पद्धतीनं होणार आहे, हे बघणं आता पुढचं महत्वाचं आहे. खरा तर पुढचा 6 महिन्याचा काळ हा एकूण कसोटीचा असेल असं वाटतंय. अगदी धन्यवाद नंदकुमार सर, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, केलेल्या विश्लेषणासाठी.